जी तुम हमारे हो, तुम हमारे ही रहोगे ओ मेरे प्रियतम। हम तुम्हारे थे प्रभु जी, हम तुम्हारे हैं, हम तुम्हारे ही रहेंगे ओ मेरे प्रियतम। सच्चिदानंद रूपा विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाश श्रीकृष्णाय वयं नमः। आतापर्यंत कालच्या चिंतनामध्ये आणि आतापर्यंत चालू असणाऱ्या या सत्रामध्ये भागवत महात्म्याचा विचार आपण केला। स्वर्गीय अमृत आणि कथामृत यामध्ये काय फरक आहे हाही विषय बघितला। मात्र आता थोडासा वेदांताचा विषय आहे। जसं जगद्गुरु तुकोबराय यांच्या अभंग गाथेमधला पहिला अभंग आहे समचरण दृष्टी विठीवरी साजिरी, तेथे माझे हरी वृत्ती राहू, अनेक न लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा। ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी तेथे दुश्चित्त जने जडो देशी, तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म जे जे कर्मधर्म नाशिवंत। ज्ञानेश्वरीची पहिली ओवी आहे ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्य आत्मरूपा। एक लक्षात घ्या, समचरण दृष्टी विटेवरी साजरी हा अभंग सूत्र आहे आणि या अभंगाचा विस्तार म्हणजे पुढे 4092 अभंग आहे। ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्य आत्मरूपा हे सूत्र आहे आणि या ओवीचा विस्तार म्हणजे पुढे 9000 ओव्या आहे। तसं सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः श्रीमद भागवत महापुराणातला हा श्लोक सूत्र आहे आणि याचा विस्तार म्हणजे 18000 श्लोक आणि 12 स्कंद आहे। म्हणजे 18000 श्लोक आणि 12 स्कंद याचं विवेचन म्हणजे सूत्र म्हणजे हा श्लोक आहे आणि या श्लोकाचं विवेचन म्हणजे पुढचं पूर्ण भागवत महापुराण आहे। आणि मग इतका जर हा गहन श्लोक असेल तर आता एकदम सहज नळी आपण ऐकलं म्हणजे आपल्याला ते कळालं असं होणार नाही, पण आपल्याला ते कळणारच नाही असंही। त्याच्याकरता वक्त्याला थोडंसं खाली यावं लागेल आणि श्रोत्याला थोडंसं वर यावं लागेल। वक्ता वरून खाली आलाच नाही, श्रोते खालून वरच आले नाही, तर मग कहा गए तो कहीं नहीं, क्या लाए तो कुछ भी नहीं अशी स्थिती। थोडस तुम्ही सावध झाला, थोडस वक्ता खाली आला, तसं या श्रीमद भागवत महापुराणाची कथा सूतजी हे वक्ते आहेत, शौनक हे श्रोते आहेत। 88,000 श्रोत्याचं प्रतिनिधित्व करणारे शौनकजी आहे। ही कथा एकाच ठिकाणी नाही, तरी एकाच वेळेला अनेक ठिकाणी चालू असणारी ही श्रीमद भागवत महापुराणाची कथा आहे। कैलासामध्ये ही कथा चालू आहे, तिथे भगवान शंकर वक्ते आहे आणि माता पार्वती ह्या श्रोत्या आहेत। नैमिषारण्यामध्ये ही कथा चालू आहे, तिथे सूतजी वक्ते आहेत
आणि 88,000 श्रोत्याचं प्रतिनिधित्व करणारे शौनकजी हे श्रोते आहे. हीच कथा यमुना माईच्या तीरावर चालू आहे. तिथे भगवान शुकाचार्य वक्ते आहे आणि राजे परीक्षित हे श्रोते आहे. आणि हीच कथा हरिद्वारला चालू आहे. तर तिथे मैत्रेय हे वक्ते आहेत आणि विदुर काका हे श्रोते आहेत. परंतु मैत्रेय ते बद्री केदार मधून थोडेसे खाली आले आणि विदुर खालून जरा वर गेलेत आणि हरिद्वार मध्ये ही कथा आहे. तसं आपण सांसारिक ज्या भावना आहे, सांसारिक कामना आहे, सांसारिक गोष्टी ऐकण्याची अपेक्षा आहे, ते थोडस बाजूला सारून तुम्ही वर आला पाहिजे. आणि वक्ता वेदांतातल्या पारिभाषिक शब्दच पण ते सगळ्याला कळेल असा थोडासा खाली आला पाहिजे. असा दोघाचा मध्य संधी साधला की काहीस या मंगलाचरणामध्ये स्वरूप लक्षणात्मक हे मंगलाचरणातलं काहीस आपल्या पदरी पडेल. ते आपण मिळून आता प्रामाणिकपणाने पाहण्याचा प्रयत्न करू. त्यामध्ये एक एक शब्द हा फार महत्वाचा आहे. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः. इथे शब्द बघा. सत चित आनंद, सत्यानंद, सच्चिदानंद, सच्चिदानंद रूप आहे. विश्व उत्पत्ती आदि हेतवे आणि तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः. आता मात्र चुळबुळ करू नका, इकडे तिकडे बघूही नका. एक आता अर्धा तास माझ्याशिवाय तुम्हाला कोणीच नाही अशी भावना करा. काही कथा असते ना, भक्तिप्रधान, चरित्रप्रधान, त्यामध्ये थोडासा मनुष्य बाहेर जाऊन आला मनाने तरी चालतं. नवीन एक झोप घेऊन तो उठला, झोपीत असला अर्ध झोपीत, त्याला विचारलं ए रामाची सीता कोणतो म्हणतो, बायकोन कोण, लगेच सांगतो. आणि रामाचे दशरथ कोण, लगेच चुलते सांगतो. हो की नाही? हो ना, हो म्हणतात तुम्ही. रामाचे दशरथ कोण, लगेच वडील सांगतो. म्हणजे तिथे थोडस मनुष्य बाहेर फिरून आला तरी चालतं. पण ज्यावेळेला वेदांताची भाषा सुरू होते त्यावेळेला मन बाहेर जाऊन चालत नाही. म्हणजे एखादं गणित करत असताना एक हातचा जरी सुटला तर सगळं मातीमोल होऊन जात. तशा पद्धतीने थोडंही मन आपलं आता विचलित झालं अर्ध्या तासा करता, तर मग मी काय सांगितलं हे तुम्हाला कळणार नाही. तुम्हाला न कळल्यामुळे मी यांना सांगितलं ते योग्य आहे की नाही हे मलाही कळणार नाही. त्यामुळे आपण थोडस एकाग्र होऊ. तर सच्चिदानंद रूप आहे यामध्ये पहिले 3 शब्द आहे, सत, चित आणि आनंद. या तिन्ही शब्दाच्या व्याख्या काय, लक्षण काय हे आपण पाहूया. त्यातला एक एक शब्दाचा परिचय करून घेऊ. तर त्यातला पहिला शब्द आहे सत. सत कशाला म्हणतात, त्या सतच्या 3 व्याख्या माझ्या सद्गुरूच्या मुखातून मी ऐकलेल्या आहेत. छोट्या छोट्या व्याख्या आहेत, तिन्हीचा आशय मात्र एकच आहे. त्यातली पहिली व्याख्या आहे सच्चेत न बाधेत. जे सत असतं त्याचा बाध होत नाही. आणि म्हणूनच दुसरी व्याख्या आहे सत्यत्वम बाध राहित्य. पण कधी बाध होत नाही, त्रैकाल बाध्यत्वम सत्यत्वम. सत्य असतं ज्याचा बाध होत नाही, म्हणून बाध ज्याचा होत नाही त्याला सत्य म्हणतात. आणि कधी बाध होत नाही, तिन्ही काळात ज्याचा बाध होत नाही त्याला सत्य म्हणतात. असा सत्य शब्दाचा झाला परिचय. पण मग नाही प्रतिज्ञा मात्रेन वस्तुसिद्धी किंतु लक्षणा प्रमाणाभ्याम वस्तुसिद्धी. बाध होत नाही त्याला सत्य म्हणतात. तुम्ही ठीक आहे, तुम्ही लक्षण केलं, आम्ही ऐकलं, पण लक्षितस्य लक्षण संभवती न वा स्वयं विचारच परीक्षा. लक्षणाचं केलेलं लक्षण लक्षिताच्या ठिकाणी ते घटतं की नाही, प्राप्त होतं की नाही, सिद्ध होतं की नाही, या स्वरूपाचा विचार केला जातो. त्याला काय म्हणतात, परीक्षा. आणि त्या परीक्षेमध्ये लक्षण हे त्रिदोष विवर्जित असावं लागतं. अतिव्याप्ती, अव्याप्ती आणि असंभव.
लक्ष्य वृत्तित्व सती अलक्ष्य वृत्तित्व अतिव्याप्ती, लक्ष्यैक देश वृत्तित्व अव्याप्ती, लक्ष्य मात्र अवृत्तित्व असंभव. या तिन्हीचा अर्थ असा आहे की लक्ष्याच्या ठिकाणी लक्षण जाऊन अलक्ष्याच्या ठिकाणी जाणं याला अतिव्याप्ती म्हणतात. लक्ष्याच्या एकाच भागावर लक्षण जाणं पूर्ण भागावर न जाणं याला अव्याप्ती म्हणतात. आणि लक्ष्याच्या ठिकाणी लक्षण बिलकुल न जाणं याला असंभव म्हणतात. मग हे सत्पदाचं लक्षण, हे लक्ष असणारं जे सत्तत्व आहे त्या ठिकाणी बसतं की बसत नाही, ते अतिव्याप्ती दोष तर नाही येत ना, अव्याप्ती दोष तर नाही येत ना, असंभव नावाचा दोष येत नाही ना, हे निर्दुष्ट आहे की नाही हे आपल्याला पाहावं लागेल. तर आहे. मग त्रैकाल बाध्यत्व सत्यत्व, ज्याचा तिन्ही कालात बाध होते. तीन काल म्हणजे होऊन गेलेला तो भूतकाल, चालू आहे तो वर्तमान काळ आणि पुढे येणारा भविष्यकाळ. जी वस्तू तिन्ही कालात असण्याकरता ती दोन अभावाचा अप्रतियोगी असावी लागते. दोन अभाव म्हणजे अभाव तसे चार आहेत: प्राग अभाव, प्रभुंस अभाव, अन्योन्य अभाव आणि अत्यंत अभाव. कार्य उत्पत्तीपूर्वी कार्याचा जो अभाव त्याला म्हणतात प्राग अभाव. कार्य उत्पन्न होऊन नष्ट झाले की त्याला म्हणतात प्रभुंस अभाव. अन्याच्या ठिकाणी अन्याचा असणारा अभाव त्याला म्हणतात अन्योन्य अभाव. आणि ज्या पदार्थाची तिन्ही कालात प्रतीतीच येत नाही त्याला म्हणतात अत्यंत अभाव. त्यातल्या दोन अभावाचा जो अप्रतियोगी आहे, कंसात आगी असं म्हणा, चारही अभावाचा जो अप्रतियोगी असतो त्याला सत म्हणतात. प्राग अभावाचा प्रतियोगी असण्याकरता वस्तू साधी असावी लागते आणि प्रध्वंस अभावाचा प्रतियोगी असण्याकरता वस्तू ही शांत असावी लागते. पण हा प्राग अभावाचा अप्रतियोगी आहे कारण तो साधी नसून अनादी आहे. आणि प्रध्वंस अभावाचा देखील अप्रतियोगी आहे कारण तो शांत नसून अनंत आहे. यस्य अभावस प्रतियोगी आणि यस्मिन अभावस अनियोगी. ज्याच्या ठिकाणी अभाव सांगायचा त्याला अनियोगी म्हणतात आणि ज्याचा सांगायचा त्याला प्रतियोगी म्हणतात. आता इथे अभाव कुणाचा सांगायचा? त्या परमात्म्याचा. पण मी नसे ऐसा कवन ठावा असे, परी प्राणी आचे दैव कैसे जे न देखती मासे. तो कुठे नाही, तो नाही ऐसा ठाव उरलासे कवन, सर्वत्र संपूर्ण गगन दैसे. तो तिन्ही कालात आहे. तो पूर्वी होता म्हणून तो अनादी आहे. तो पूर्वी होता म्हणून तो प्राग अभावाचा अप्रतियोगी आहे. तो पुढे राहणार आहे म्हणून तो प्रध्वंस अभावाचा अप्रतियोगी आहे. आणि तो आताही आहे म्हणून तो अन्योन्य अभाव किंवा अत्यंत अभावाचा अप्रतियोगी आहे. पूर्वी होता कशावरून? पहिले कोटीचे नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यचे होते पाही, कानवा तेरे तेरे ते. तेथे एक ढालगच निर्माण झाली तिने एवढी ख्याती केली. तो पूर्वी होता, तो पुढे राहणार आहे. ठीक आहे, पूर्वी होता पुढे राहणार आहे म्हटले, पण पूर्वीचही जाऊ द्या त्यावेळेला आम्हीच नव्हतो, पुढचंही राहू द्या त्यावेळेला आम्ही राहू की नाही याची शाश्वती नाही. पण आज आहे तर दिसत का नाही? आज आहे ना, तो का दिसत नाही? आहे तर दिसत का नाही? वेदांत सांगतो जे ज्याचं स्वरूप असतं ते त्याला विषय होत नाही. आपल्या डोळ्याचं पानही स्वरूप आहे म्हणून आपला डोळा आपल्याला दिसतो का? आरशावाचं नाही. मग तुमचा डोळा तुम्हाला दिसत नाही. मी जर म्हणायला लागलो तुम्हाला डोळाच नाही तर तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही म्हणा, नाही तर तुमची बा म्हणा, आमचा डोळा आमच्या डोळ्याच्या जागेवर आहे. मग तुमचा डोळा तुम्हाला दिसला का? नाही दिसला तरी आहे असं तुम्ही का म्हणाला? याचं कारण जे ज्याचं स्वरूप असतं ते त्याला विषय होत. सुरी सगळ्याला कापते, सुरी सुरीला कापते का? का कापणे तिचं स्वरूप आहे. जीभ सगळ्या कडू गोड खारट तुरट तिखट आंबट सगळ्या पदार्थाला टाकते, पण जीभ जिभेला टाकते का? नाही, कारण चाकणे तिचं स्वरूप आहे. तसं डोळा सगळ्याला पाहतो पण डोळा डोळ्याला पाहत नाही, कारण पाहणे त्याचं स्वरूप आहे. तसे सत्तत्व हे सगळ्याची सिद्धी करतं, पण त्याची कोण सिद्धी करेल? कारण त्याची सिद्धी करण्याकरता त्याच्याहून भिन्न त्याच्या सत्तेतला दुसरा पदार्थच नाही नव्हे, तोच आहे, दुसरं काही नाहीच आहे पारमार्थिक सत्तेच्या दृष्टीने.
पण मग तो आहे असं जर तुम्ही म्हणाल नाही प्रत्यक्ष प्रमाणाने तर अनुमान प्रमाणाने जरी, तर 2-3 प्रसिद्ध नेहमीचे अनुमान पहा. दुधात तूप आहे का नाही? आहे. दिसतं का ते? नाही. मग नाही का? आहे. दुधाचं तूप दिसत नाही पण ते आहे. जमिनीतलं पाणी दिसत नाही पण ते आहे. या वायर मध्ये इलेक्ट्रिक पॉवर दिसत नाही पण ती आहे. बरं मग भूमीतलं आपलं मकरंद पुष्पातला दिसत नाही पण तो आहे. तिळातलं तेल दिसत नाही पण ते आहे. तसे सत्तत्व जगातलं दिसत नाही पण ते आहे. बरं मग या ज्या उपपत्ती दृष्टांतातल्या आपण गोष्टी पाहिल्या त्या आहेत तर दिसणारच नाही असं काही आहे का? दिसेल, दिसेल. मग काहीतरी त्याकरता आपल्याला करावं लागेल. काय करावं लागेल? जमिनीतलं पाणी पाहायचं म्हटलं तर आपल्याला किमान बोर घेतला पाहिजे किंवा विहीर खोदली पाहिजे. या वायर मधली इलेक्ट्रिक पॉवर पाहिजे म्हटलं तर त्याला माईक म्हणा, कूलर म्हणा, फॅन म्हणा असे काहीतरी उपकरण जोडली पाहिजे. दुधातलं तूप पाहायचं म्हटलं तर घुसळणारी प्रक्रिया केली पाहिजे. जमिनीतला सुगंध पाहायचा म्हटलं तर जाई जुई चंपा चमेली मोगरा हे बीजाचं रोपण केलं पाहिजे. तसा जगातला देव पाहायचा म्हटलं तर भक्ती केली पाहिजे. जया परमार्थी साड, जया परमार्थी साड, दया 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 परमार्थी. तुम्ही पण टाळी वाजून आनंद घेतला. तेने तांडावेली गाड, तिने तांडावेली गाड, तेने तांडावेली गाड, तिने तांडावेली गाड, तेने तांडावेली गाड, तिने तांडावेली गाड, तेने तांडावेली गाड, धरुणी भजनाती ताड, धरुणी भजनाती ताड, धरुणी भजनाती ताड, धरुणी भजनाती ताड. बोला बोल. धरुणी भजनाती ताड, धरुणी भजनाती ताड, धरुणी भजनाती ताड, धरुणी भजनाती ताड. नित्य नेम आधरे, नित्य नेम आधरे, आदरे साधी माडी परते साधी देव नाम भोगी, मोक्ष येईल सुखी नाम स्मरता आधरी, नित्य नेम आधरे, नित्य नेम दादी मानी परते दादी बाजू नाम भोगी, आबोध येईल सुखी नाम स्मरता, नाम स्मरता, नाम स्मरता. आपण काही मोठी उदाहरणं पाहिली. जमिनीतलं पाणी पाहायचं म्हटलं तर विहीर खोदली पाहिजे किंवा बोर घेतला पाहिजे.
वायर मध्ये इलेक्ट्रिक पॉवर पाहिजे म्हटलं तर त्याला काहीतरी उपकरण जोडलं पाहिजे. पुष्पातला मकरंद पाहायचा म्हटला, जमिनीतला सुगंध अनुभवायचा म्हटलं तर त्यातलं फुलाचं बीजारोपण केलं पाहिजे. तसा जगातला देव पाहायचा म्हटलं तर भक्ती केली पाहिजे. आणि भक्ती करण्याकरता पहिलं ज्याचे आपण भक्त झालो ते लिगाड बाजूला सारलं पाहिजे. संसाराचे भक्त होऊन बसतो आणि एक मन तुझ्या अवघ्या भांडवला ते वाटीरचा तुला येईल कैसे, म्हणून तर एकच आहे ना. त्याने एक तर परमार्थ तरी करता येईल, नाही तर प्रपंच तरी करता येईल. आपल्याला वाटतं दोन्ही व्हावं. कोबरा म्हणतात तुका म्हणे त्याशी दोहीकडे धक्का, शेवटी तो नरका माझी पडे. प्रपंच परमार्थ संपादीन दोन्ही एकही निदानी नघडे त्या, आणि दोही पेवावरी ठेवू जाता हात होय अपघात शरीरा. माझ्या सहित आपल्याला तर सर्वाला वाटतंय दोन्ही व्हावं, दोन्ही चांगलं व्हावं, नेटकं व्हावं, एकीकडे फाटकेपणा राहू नये. पण चिडिया चावले चिलेबी चिमिली डाल, चिडिया दो न बने एकले एक डाल. कोकणातून उडाली, तांदळाचा दाना घेऊन निघाली, मराठवाड्यात निघाली. खाली बघितलं तुरीचा दाना दिसला. ती म्हटली बाई रोज सपक भात खाते, आज खिचडी बनवून खाऊ. पटकन खाली उतरली. आणि तिला वाटलं आता त्या डाळीचाही दाना घेऊ. पण डाळीचा घ्यायला गेली की तांदळाचं पडायचं, आणि तांदळाचं घ्यायला गेली की डाळीचं पडायचं. पण तिने ऐकलं होतं चिडीने, सिर्फ हौसलो से कुछ नहीं होता, सिर्फ हौसलो से कुछ नहीं होता, पंखों से उड़ान होती है, कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती. ती काही माघार घेईना. पण तांदळाचं उचललं की डाळीचं पडायचं, डाळीचं उचललं की तांदळाचं पडायचं. ती तर माघारी सरेना, घामाघूम झाली. आणि त्या चिमणीची दया कबीरदासजीला आली. कबीरदासजी म्हणू लागले अबे ओ चिडिया. तिने बघितलं काय 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 म्हणजे काय म्हणतात. अबे ओ चिडिया, चिडिया चावले चली, चिडिया चावले चली, बीच मिली डाल, चिडिया चावले चलिए 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 चिडिया चावले चली, बीच मिली डाल, चिडिया चावले. चिडिया 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 चिडिया, चिडिया चावले चली, बीच मिली डाल, चिडिया दो दाना बने एकले एक डाल, कबीरा एकले एक डाल. श्री राम जय राम जय राम, श्री राम जय राम जय राम, श्री राम जय राम जय रही मन धागा प्रेम का, रही मन धागा प्रेम का, मत तोड़ खिंचका, टूटे तो फिर जुटे नहीं, जुटे तो लाट बन जाए कबीरा, जुटे तो लाट बन जाए. श्री राम जय राम जय राम, श्री राम जय राम, श्री राम जय राम, श्री राम जय
धागा किसका हरे भोजन किसको दे दीवानी बोलते जग अपनो करी रे कबीरा जग अपनो करी रे हीरा तेरा तेरा हीरा तेरा तेरा हीरा तेरा तेरा हीरा तेरा हीरा ती चिमणी काही केल्या माघार घेईना आणि कबीरदासजीला तिची दुर्दैना पाहावेना. कबीरदासजी त्या चिमणीला बोलतात अबे चिडिया दो दो न बने. चिड़िया चावल ले चली बीच मिली दाल चिड़िया दो दो न बने एक ले एक डाल. डाल तो भी डाल नाही तो चावल तो भी डाल. तुमच्या लक्षात आलं की नाही कोणास ठाऊक. ती चिडिया आपणच आहे. तांदळाचा दाना शुभ्र वर्णाचा म्हणजे परमार्थ आहे. डाळीचा दाना काळ फोलपट घेतलेला तो संसाराचा आहे. आणि चोच तर एकच आहे. या चोचीने एकतर राम नामाचं तरी चिंतन होईल नाही तर संसाराचं तरी होईल. दोन्ही होणार नाही. आणि आपल्याला तर दोन्ही करावं वाटतं मग काय करावं. एक होऊ शकतं तेही संतांनी सांगितलं आपल्याला उदास नाही केलं. कामामध्ये काम काही म्हणा राम राम जाईल भव श्रम सुख होईल दुःखाची. असोनी संसारी जय हो. असोनी संसारी आसोनी संसारी जीवे वेगू करी आसोनी संसारी जीवे वेगू करी. हरि बोल. आसोनी संसारी जीवे वेदू करी आसोनी संसारी जीवे वेदू करी. हरि बोल. वेदशास्त्र उभारी पाया वेदशास्त्र उभारी पाया वेदशास्त्र उभारी पाया हरिमुखी म्हणा 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 हरिमुखी म्हणा हरिमुखी म्हणा हरिमुखी म्हणा हरिमुखी म्हणा हरिमुखी म्हणा. ज्ञानोबराच्या हरिपाठातला पहिलाच अभंग आसोनी संसारी जिवे वेगू करी वेद शास्त्र उभारी बाह्या सदा. सच्चिदानंद रूपाय या पदातील सत्पदाचा विचार आपला चालू आहे. सत्पदाच्या 3 व्याख्या आपण पाहिल्या. जे तिन्ही कालात असतं त्याला सत म्हणतात. पण नाही प्रतिज्ञा मात्रेने म्हणत असताना ते पूर्वी होता का तर कानोबा तेरे तेरे ते पूर्वी तो होता. बरं तो अनादि असल्यामुळे अनंत आहे पुढे राहणार आहे. पण आपला विचार हा चालू आहे पूर्वी आम्ही पूर्वीचं आम्हाला सांगू नका. पुढे आम्ही राहू की नाही याची शाश्वती नाही.
आज आम्ही आहोत तर आज तो आहे तर मग दिसत का नाही? तर त्याचं उत्तर आपण देत होतो, जे ज्याचं स्वरूप असतं ते त्याला विषय होत नाही. मग जे ज्याचं स्वरूप असतं ते त्याला विषय होत नाही. आपला डोळा आपल्याला आरशा वाचून दिसत नाही, पण आपला डोळाच नाही असं होत नाही ना. आणि त्यातले काही उदाहरण आपण पाहिलं आणि मग त्याचं उत्तर आपलं चालू आहे. दुधातलं तूप दिसत नाही पण दिसेल मंथन केल्याच्या नंतर. जमिनीतलं पाणी दिसत नाही पण दिसेल त्याला विहीर खोदली किंवा बोर घेतल्याच्या नंतर. तसं जगातला देव पाहायचा म्हटलं तर तोही आपल्याला पाहता येईल भक्ती केल्याच्या नंतर. भक्तीच्या माफे मोजितो अनंता, किंवा हरिपाठातलं महाराजांनी आता एक वचन दिलं तसं माऊली दुसऱ्या वचनात म्हणतात, मंथोनी नवनीता तैशे घे अनंता, वाया व्यर्थ कथा साली मार्ग. पण का हो, मग कोण आहे कोण नाही म्हटले परमात्माच आहे, कारण तो सद्रूप आहे. कोण नाही, असद्रूप जगत नाही. अहो म्हटले पण आम्हाला जगत दिसतं म्हणून जगत आहे वाटतं, पण जगदीश दिसत नाही म्हणून जगदीश नाही वाटतो. मग त्याला सांगतात आदो अंती यन अस्ति वर्तमाने पितन तथा, आदो अंती यन नास्ति वर्तमाने पितन तथा. जे आधी नसतं, अंती नसतं, मध्यंतरी जरी दिसलं तरी नसतं. आणि जे आधी असतं, अंती असतं, मध्यंतरी नाही दिसलं तरी असतं. जसं की ही रज्जू आहे, दोरी आहे. या दोरीवरती आपल्याला कशाचा भ्रम होतो बोला? सर्पाचा भ्रम होतो. कधी होतो? मंद अंधकारात होतो. मग भ्रम होण्याच्या पूर्वी ते कोण होती? दोरी, रज्जू होती. भ्रम निवृत्त झाल्याच्या नंतर कोण राहते? दोरीच राहते. कारण जे ज्याच्या अज्ञानाने भासतं ते त्याच्या ज्ञानाने निवृत्त होतो. मग दोरीच्या अज्ञानाने दिसणारा सर्प हा भ्रम होण्याच्या पूर्वी आहे का? नाही. भ्रम निवृत्त झाल्याच्या नंतर आहे का? नाही. मग मधल्या काळात दिसतो त्याही वेळेला तरी सत्य व्यावहारिक सर्प तिथे आहे का? उत्तर आहे नाही. मग त्याही वेळेला कोण आहे? दोरीच आहे. का दोरीलाच आपण सर्प म्हटलो? दोरीलाच आपण सर्प म्हटलो. मग दोरीलाच आपण सर्प म्हटलं, या दोरीचा काय अपराध? नाही, दोरीचा नाही अपराध, आपलाच प्रमाद. आपणच त्या दोरीला सर्प म्हटलो, ती बिचारी दोरी दोरीच आहे. मग आपल्याला झालेला हा भ्रम आहे, त्याला दोरी काय करी? आपण जर यथार्थ समजून घेत नसेल तर दोरी काय करणार? मग भ्रम होण्याच्या पूर्वी जो नाही, भ्रम निवृत्त झाल्याच्या नंतर जो नाही, तो मधल्या काळात दिसला तरी नाही. कोण? कोण? सर्प. बरोबर आहे. आणि भ्रम होण्याच्या पूर्वी जो आहे, भ्रम निवृत्त झाल्याच्या नंतर, क्षमा करा, भ्रम होण्याच्या पूर्वी जी आहे, असं स्त्रीलिंगात यावं लागेल. आणि भ्रम निवृत्त झाल्याच्या नंतर जी आहे ती मधल्या काळात नाही दिसली तरी तीच आहे. कोण? दोरी, रज्जू. तसं हे जगत उत्पन्न होण्यापूर्वी आहे का? उत्तर आहे नाही. आणि प्रलय झाल्याच्या नंतर किंवा ब्रह्मज्ञान झाल्याच्या नंतर सत्यत्वाने या जगताची सिद्धी आहे का? उत्तर आहे नाही. मग आदो अंते, आदो उत्पत्ती पूर्व, अंते नाश उत्तर किंवा ब्रह्मज्ञान उत्तर. यन नास्ति जगत नास्ति, आदो अंते यन नास्ति. मग वर्तमाने अपि तम तथा, वर्तमाने चालू कालामध्ये सुद्धा ती वस्तू नाहीये म्हणजे जगत नाहीच आहे. आणि आदव कोण असती? पहिले तेरे तेरे ते परमात्मा तत्व आहे. अंती कोण आहे? तुका म्हणे तूच खरा, तोच आहे. आणि मधल्या काळात तो दिसत नाही तरी या जगत रूपाने कोण दिसतो? सर्प रूपाने कोण दिसली? रज्जू दिसली. तसे जगत रूपाने कोण दिसला? परमात्मा दिसला. देव नटला नाना परी, भरणी उरला चराचर. परमात्मा जगत रूपाने दिसतो. जगी जगदीश शास्त्रे वदती सावकाश, व्यापिली नारायणे ऐसी गरजती पुराणे, जनी जनार्दन संत बोलती वचन. या रूपाने पाहिलं तर मधल्या काळात सुद्धा कोण आहे? तो. आपण जगत म्हणतो तो आपला भ्रम आहे. मला सांगा, मातीचा जर घडा केला तर अगोदर काय होती? ती माती. नंतर त्याची काय होणार आहे? माती. त्याच्या आत बाहेर काय आहे? माती. आपण हात लावतो तरी ती कोण आहे? माती. आणि तरी आपण घडा म्हणतो म्हणजे आपल्या डोक्याची काय झाली? माती. खरं.
कारण अगोदर होती माती, नंतर होणार आहे माती, त्याच्या आत बाहेर आहे माती. हात लावतो मातीला आणि तरी घट म्हणतो, म्हणजे डोक्याची माती झाल्याचं लक्षण नाही. तसा अगोदर परमात्मा होता, नंतर परमात्मा आहे, मध्येही परमात्मा आहे, पाहतो तोही परमात्मा आहे तोही परमात्मा आहे, तरी जगत म्हणतो. ही आपल्या डोक्याची झालेली मती भ्रम, मातीचं लक्षण. हात लावतो सोन्याला आणि म्हणतो अलंकार. अलंकार नावाची काय गोष्ट आहे? नागमुदी कंकण त्रिलिंगी भेदले खून घेता तरी सुवर्णची घ्यायचे की. नाग शब्द कोणत्या लिंगात? पुलिंगात. मुदी स्त्रीलिंगात, कंकण नपुसक लिंगात. पण या तिन्ही रूपाने कोण आहे हो? सोनच आहे. तस जगत रूपात वास्तव पाहला, जसं तो भ्रमातला रज्जू बाजूला सर्प बाजूला सारला तर उर्वरित दोरीच आहे, तसं भ्रमात जगत बाजूला सारलं तर खाली तो परमात्माच आहे. तो सद्रूप आहे, सत्यरूप आहे. म्हणून त्रैकाल बाध्यत्वम सत्यत्वम हे संस्कृत व्याख्या झाली. ही आपल्याला नाही पटली तर चौवेदाचे केल्याशी विवरण अर्थही गहन करून या तुकोपनिषदातला पुरावा पहा. सत्य तो सत्य तो सत्य तू विठ्ठला, कागा हा दाविला जगत का. अगोदर सत्य का? पूर्वी तोच होता. नंतर सत्य का? शेवटी तोच राहणार. म्हणजे मायासारखी सत्य तो नाही, नामरूप मग जगतासारखी सत्यता नाही. तर त्रैकाल बाधित त्याची सत्यता आहे हे सांगण्याकरता तीन शब्द वापरले. द्वैतवाद नाही आणि शून्यवाद नाही, पण तो नाही असं नाही हे सिद्ध केलं जातं, त्याला सत असं म्हणतात. सच्चिदानंद सत्पद. आणखी आता किती आपण विचार केला तर तो न संपणार आहे, पण सत्पदाचा विचार झाला असं गृहीत धरू आणि पुढच्या चित पदाकडे आपण वळू. सत झाल्याच्या नंतर पुढचं पद आहे चिद. जगामध्ये दोन वस्तू आहेत, जड आणि चेतन. जड कशाला म्हणतात? ज्याला स्वतःचंही ज्ञान नसतं, अन्याचंही ज्ञान नसतं, त्याला जड म्हणतात. आणि चित म्हणजे स्वयंप्रकाश कशाला म्हणतात? अविद्येत्व सती अपरोक्ष रूपत्व स्वयंप्रकाशत्व. अन्यान भासयति स्वेन भासयति साधन विना इति स्वयंप्रकाश. सगळ्या जगाचं प्रकाशन करतं, त्याच्या प्रकाशनाकरता आणण्याची गरज लागत. त्या चिपळ्या आहेत, या चिपळ्याला आपण चिपळ्या म्हणतो का? त्या म्हणतात माय नेहमी चिपळ्या. आपण म्हणतो, त्या नाही म्हणत. म्हणजे त्यांना स्वतःच ज्ञान आहे का? नाही. आम्हाला चिपळ्या म्हणणारा हा कोण कथाकार आहे याचं तरी ज्ञान आहे का? येत. मग स्वतःच ज्ञान नाही, अन्याचं ज्ञान नाही, त्याला जड म्हणतात. म्हणून चिपळ्या काय आहे? जड आहे. पण त्याच्याशिवाय कथेमध्ये रंग नाही बरं. चिपळ्या जड आहे. हा काय आहे? माईक आहे. माईक आहे, तरी सुद्धा वक्त्याला खूप आवडतो आणि तो माईक व्यवस्थित लावणाऱ्या ऑपरेटरचंही वक्ता कौतुक करतो. पण हा माईक म्हणतो का मी माईक आहे? म्हणजे मी माईक आहे असं म्हणत नाही, माझ्यामध्ये कोण बोलतो हेही त्याला कळत नाही. म्हणजे त्याला स्वतःचंही ज्ञान नाही, अन्याचं ज्ञान नाही, म्हणून तो जड आहे. पण त्याच्यात बोलणारा, हे निरूपण करणारा कोण आहे? चेतन आहे. मग अशा जड आणि चेतन मध्ये जे चेतन आहे त्यालाच म्हणतात चित. चित म्हणजे स्वयंप्रकाश. जे अन्याचं प्रकाशन करतं, त्याच्या प्रकाशनाकरता अन्याची आवश्यकता लागत नाही. अविद्येत्वे सती अपरोक्ष रूपत्व स्वयंप्रकाशत्व. सूर्य जगाचं प्रकाशन करतो. माऊलीच्या दोन ओव्या आहेत, म्हणजे दोन नाही आणखी असतील, माझ्या पाठातल्या दोन आहेत. त्यातली पहिली ओवी आहे पूर्व दिशेच्या रावळी. उदयाची सूर्य दिवाळी एरी दिशा ती काळी काळीवान आहे. किंवा सूर्य अधिष्ठिली प्राची जगा राणीवते प्रकाशाची तैशी वाचा श्रोतया ज्ञानाची दिवाळी करी. आणि तुकोबराय तर नाटामध्ये म्हणतात रवीच्या नामे निशिता नाश उदय होताची प्रकाश आता कैसा मा दोष तो जगदीश कैवारी. म्हणजे शंकरराव, सूर्य कुठल्या दिशेला उगवतो? पूर्व दिशेला. सूर्य पूर्व दिशेला उगवल्याच्या नंतर पश्चिम दक्षिण याचा अंधार तसाच ठेवतो, हो की नाही? नाही.
मग सूर्य पूर्व दिशेला उगवल्याच्या नंतर दश दिशाचा अंधकार घालवतो, बरोबर ना? म्हणून सूर्य स्वयंप्रकाश का जड? स्वयंप्रकाश का हो आकाश माना? सूर्य स्वयंप्रकाश का जड? असं कसं स्वयंप्रकाश आहे, जडही आहे? मी जरा स्त्री पण आहे, पुरुष पण आहे. एक आम्हाला उत्तर तुमच्याकडनं पाहिजे. सूर्य हा जड की स्वयंप्रकाश? मी तो लोक पाणी पितो, लवकर सांगा. दोन्ही नाही म्हटलं तर मग सूर्याची सिद्धी होणार नाही. दिसतोय ना हातच्या कंकडाला आरसा. सूर्याला जड कसं म्हणता येईल? असं जर म्हटलं तर मग सूर्य चेतन होईल आणि आत्मा चेतन होईल. द्वैतपत्ती आहे. मल्हारी बाबां आपण दोघं बोला. बाबा म्हणतात सूर्य स्वयंप्रकाश आहे. मग सूर्य जर स्वयंप्रकाश आहे तर 15व्या अध्यायामध्ये परमात्मा बोलतात, यदादित्य गतम तेजो जगत भास येते खिलम यच्चंद्रमशी यच्चाग्नो तत्तेजो विद्धिमामकम. यत् सूर्यगतम तेज यच्चंद्रगतम तेज हे पार्थ तत्तेज मामकम विद्धी. सूर्य चंद्राच्या ठिकाणी सूर्य दिवसा सगळ्याचं प्रकाशन करतो, चंद्र रात्री सगळ्यांना शीतलता देऊन प्रकाशन करतो. पण हे प्रकाश रूपी तेज त्यांचं आहे का परमात्माचं आहे? परमात्माचं आहे. याची महातेज तेज होता शनावो आणि येणीची पडहुनी वेद केला शहाणावो. त्याने प्रकाशित केले. ते होलसेल दरातले व्यापारी आहे. काय रिटेल आणि होलसेल, एक किरकोळ आणि ठोक. ते ठोक व्यापार करणारे, अग्नी वगैरे किरकोळ व्यापार करणारे, कंदील अग्नी हे समोरचा बल वगैरे किरकोळ व्यापार करणारे, आणि ते होलसेल दरातले आहे. पण शेवटी व्यापारी आहे. म्हणजे शेवटी ते घेतात कोणाकडून तरी ना आपल्याला देतात. म्हणून ते स्वयंप्रकाश का परप्रकाश? परप्रकाश. आणि जे परप्रकाश ते जड का चेतन? जड आहे. म्हणून सूर्य कसा आहे? जड आहे. फक्त आपल्याला जड वाटत नाही, कारण त्या प्रकाशाचा स्रोत त्याच्या ठिकाणी आहे. तो सगळ्या जगाला प्रकाशन करतो. पूर्व दिशेच्या रावळी माऊली वर्णन करतात आणि त्याला जड कसं म्हणतात असं आपल्याला वाटेल. पण तो स्वतःच्या प्रकाशाने नाही करत ना. तो ओसनवारीचा व्यवहार करतो. तिकून घेतो इकडे देतो, जसं पुढारी करतात. सरकारकडनं योजना आणतात आणि गावामध्ये देतात. आता हे आपण जे पाहिलं, मी मल्हारी बाबाला रात्री बोललो सगळ्या गावात असे रोड म्हटले. हो, पण मग आता हे काय आहे? शासनाने केले. आपल्या गावातले सरपंच महोदय असतील त्यांनी केले. पण सो खर्चातून करतात का शासकीय योजनेच्या माध्यमातून करतात? शासकीय योजनेच्या माध्यमातून करतात. म्हणजे तिकडनं आलेल्या योजना ते राबवतात. तसं सूर्यनारायण हा परमात्म्याकडनं प्रकाश घेतो आणि आपल्याला प्रकाश देतो. म्हणून तो एक असा जड आहे, तोही चेतन नाही. कारण स्वयंप्रकाशाचं लक्षण आहे अवेद्यत्व सती अपरोक्ष रूपत्व. स्वयंप्रकाशातून सगळ्या जगाचं प्रकाशन करतो. त्याच्या प्रकाशानं करता आणण्याची गरज नाही. सूर्याच्या प्रकाशानं करता सूर्य सगळ्या जगाचं प्रकाशन करतो, पण त्याच्या प्रकाशानं करता आणण्याची गरज नाही. हे लक्षण जुळतं का? नाही ना. परमात्मा नसेल तर त्याचं प्रकाशन कोण करेल? आणि त्यालाच प्रकाश नाही तो जगाचं कसं करेल? म्हणून सूर्य काही नाही, चित नाही. मग चित कोण आहे? तोच आहे, परमात्मा. चित म्हणजे स्वयंप्रकाश, सर्वांचा साक्षी. सच्चित झाल्याच्या नंतर पुढचं पद आहे आनंद. सच्चिदानंद. आनंद म्हणताना जगामध्ये प्रत्येक शब्दाला प्रतिद्वंद्वी शब्द आहे, म्हणजे प्रतिस्पर्धी शब्द आहे. सुखाच्या विरुद्ध दुःख, शत्रूच्या विरुद्ध मित्र, रात्रीच्या विरुद्ध दिवस, स्त्रीच्या विरुद्ध पुरुष, उष्णतेच्या विरुद्ध गारवा. अशा प्रत्येक शब्दाला प्रतिशब्द आहे. तसं आनंदाच्या विरुद्ध शब्द सांगा, शब्द नाही. एक जण म्हटलं निरानंद, म्हणजे तो उपसर्ग लावून केला. उपसर्ग धातू अर्थ बलात अन्यत्र येते, पण स्वतःचा शब्द नाही. कारण सापेक्षता तिथे नाही. तो वन विदाउट सेकंड, डॉक्टर बाबाचा शब्द आहे. तरी सापेक्षता कुठलीच नाही, तो निरपेक्ष आहे.
असा आनंद आहे. इतराचा जो आनंद आहे तो निरपेक्षिक आनंद नाही. परमात्म्याचा जो आनंद आहे तो निरपेक्षिक आनंद आहे. परमप्रीती विषयात्वात आनंद रूपा. परमप्रीतीचा विषय आहे म्हणून तो आनंद रूप आहे. काय आहे? येम आत्मा परानंद हा पर प्रेमास्पदम यत मान भूयमी भूयासम इति प्रेम आत्मनि इक्षते. आपलं सर्वाधिक प्रेम कोणावर आहे? उत्तर आहे आपलं आत्म्यावर आहे. आत्म्यावर आहे म्हणजे आपल्यावर आहे, कारण आपण आत्मरूप आहोत. आत्मा हे आपलं स्वरूप आहे, देह हे आपलं स्वरूप नाही. म्हणून शास्त्रीय परिभाषेमध्ये तुलारंधती न्यायाने किंवा शाखा चंद्र न्यायाने पाडव्याची चंद्ररेखा निवृत्ती दावाया शाखा दावीची तेवी औपाधिका बोली या. छोट बाळ असतं, पौर्णिमा संपल्याच्या अमावस्या संपल्याच्या नंतर प्रतिपदा, प्रतिपदेला एक कलेचा चंद्र असतो. षोडश कलेने पूर्ण होतो पौर्णिमेला, त्यावेळेला आपल्याला सगळ्याला दिसतो, तोही ढग नसेल तर. पण खरं तर त्याही वेळेला ढगाने चंद्र झाकला ही सुद्धा चंद्रामुळेच कळतं. म्हणजे त्याही वेळेला चंद्र आहे पण स्पष्ट त्याचं दर्शन होत नाही. बरोबर की नाही? मग आता तो एक कलेने प्रतिभेचा असणारा चंद्र बारीक सूक्ष्मती एक किरण असल्यामुळे तो दिसत नाही. पण नाही का? आहे. जो नेहमी पाण्याचा अभ्यास करतो त्याला तो दिसतो, त्या आजीला दिसतो, पण त्या नातवाला दिसत नाही. मग ती म्हणते ते बघ चांदू मामा, चांदू मामा, चांदू मामा लपला काय? शाळेमध्ये लिंबुनीच्या झाडामागे लपला काय, काहीतरी कविता होते, आता काय आठवत नाही शिकवत. ते चंद्राची कोर पाहिली ती बघ म्हणायची, याला काही दिसायचं नाही. मग आजी म्हणायला लागली, समोरचं आपलं घरासमोरचं लिंबाचं झाड दिसतंय म्हणतो, त्याचं ते मोठं खोड म्हटले दिसत आहे, त्याला झालेल्या 2 फांद्या तेही दिसतात, त्याची वर गेलेली मधली तिसरी म्हटले दिसते, त्या तिसरीच्या वर बारीक 3 गेलेला म्हटले तेही दिसतात, त्या 3 मधली एक बारीक तीही दिसते म्हटले, तिच्या एक छोटासा झुपका म्हटले हो तोही दिसतो, आणि त्याच्यात एक बारीक छिद्र म्हटले तेही दिसतो. मग त्याच्यातून नीट पहा समोर. तो म्हटला दिसला ग आई, दिसला. कोण? चंद्र. ते कार्ट पुन्हा म्हणायला लागलं, आई मला तुला चंद्राची कोरच दाखवायची होती, तर एवढ्या मोठ्या खोड्यापासून तिथपर्यंत कशाला गेली? ती म्हणली तुला ते कळत नव्हतं म्हणून. तस आनंद कळण्याकरता आपल्याला स्थूल अरुंधती न्याय, म्हणजे अरुंधती नावाचा जो तारा आहे अत्यंत सूक्ष्म आहे. मग इतर स्थूल ताऱ्यापासून तिथपर्यंत जाणं, तसं आपण आनंद रूप आहोत, आनंद आहे आपलं स्वरूप आहोत. त्याकरता आपण मी काही शब्द सांगतो ते नंतर बोला पुन्हा. वस्त्र, धन, गृह, पुत्र, भार्या, स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह आणि महाकारण देह. किती झाली? तुम्ही म्हणाल कोणी मोजली? आहे ना, किती झाली? 9 झाली. लक्ष द्या थोडस. तर पहिलं काय बोललो आपण? वस्त्र 2, धन 3, गृह 4, पुत्र 5, भार्या 6, स्थूल देह 7, सूक्ष्म देह 8, कारण देह 9, महाकारण देह. तर त्यातलं पहिलं कोण? वस्त्र. वस्त्रात्मवादी. काही काही मनुष्य वस्त्र हेच आपलं स्वरूप समजतो, म्हणून तो वस्त्राकरता आपल्या प्राणापेक्षाही अधिक त्याला जपतो. जपू नये का जपावं, पण वस्त्र हे आपलं स्वरूप समजणं हा प्रमाद आहे, स्वस्वरूपापासून विन्मुख होणं आहे. म्हणून आळंदीला तुम्ही येतात, दर्शन घेतलं का ते आपण सुवर्ण पिंपळाला प्रदक्षिणा करतो, नंतर नामा म्हणे देवा चला त्या विश्रांती घ्यावा, कल्पवरी त्या ओट्यावर बसतो. ते ओट्यावर बसल्याच्या नंतर थोडं शांत बसायचं. बरीच महाराज मंडळी, काही इतर मंडळी दर्शनाला येतात आणि आल्या आल्या हैबत बाबाच्या पायरीचं दर्शन घेऊन कैवल्याचा पुतळा समोर माऊलीकडे पाहून ती लोटांगण घालतात. घालीन लोटांगण मोकळे पटांगण, आपलं घालीन लोटांगण वंदीनं चरण. ते लोटांगण घालत असताना कसं लोटांगण घालतात थोडस बारकाईने पाहतात. ते काही लोटांगण घालताना ते लोटांगण घालतात का टिप्स मारतात, लोटांगण घालतात का जोर काढतात, हेच कळत नाही.
बरोबर मागचे पायाचे अंगठे टेकवतात, पुढचे हात टेकवतात, थार झालं तर डोकं टेकवतात, मधला अगदी वरच ठेवतात अथांतरी का कपडे वळवू नये. पण कबीरदासजी म्हणतात नर कपड नको डरत आहे, नर कपड नको नाही. या दोन शब्दाचा अर्थ मजेदार आहे. नर कपड नको डरत आहे, नरक पड नको नाही. आपण संतांच्या आणि भगवंताच्या दरबारात गेल्याच्या नंतर साष्टांग लोटंगण घातलं नाही कपडे मळतील म्हणून, तर त्यामुळे त्यांचा अवमान घडेल. संतापाशी बहु अशावी मर्यादा फलकाटाचा धंदा उर फोडी ते परमात्म्याला सहन होणार नाही. त्यामुळे आपल्याला नरकात पडावं लागेल याला तो भीत नाही. पण त्याने परिणामाचा विचार केला तर कपडे मळालेले धुवून घेता येईल, इतरत्र कपडे मळू नये तिथे मळवतो, आणि ते मळल्याच्या नंतर चिंता करू नये तिथे चिंता करतो. असं जर झाला तर तो कोणता वादी झाला? वस्त्रास्वादी. हे अंदर की बात आहे. आमचा असं एक दिवस प्रवासात चाललो, हे आकाश महाराजांना आणि मी होतो, आणि दुसऱ्या दिवशी सकाळी काल्याचं कीर्तन होतं, रात्रभर प्रवास करायचा होता गाडीमध्ये. मग मी शर्ट काढून ठेवलं आणि आपण म्हटलं आता रात्रीच आहे, आपण चालू दुसरं शर्ट घालू किंवा बनियनवरती राहू. ते हळूच म्हणाले वस्त्रात्मवादी. म्हटलं पण हे म्हणायचं यांना अधिकार कधी? मी दंडवत घालताना खुसराई केली तर इतर वेळेला वस्त्राला जपणं म्हणजे मग या असा आक्षेप घेऊ शकत नाही. पण वस्त्र हेच आपलं स्वरूप समजणं, त्या वस्त्राकरता स्वतःचाही विचार न करणं, वस्त्राला जपत असताना आपल्याला दुर्गती प्राप्त होईल, नारकी गती प्राप्त होईल हा विचार न करणं, तो वस्त्रात्मवादी आहे. त्याच्या पुढचा शब्द होता धनात्मवादी. तुका म्हणे धन धनासाठी देती प्राण. पण आपल्याला ज्ञानोबरायच म्हणतात या धनात न धरी विश्वास, जैशी तरुवरी छाया, याता याती न चुके मग हे भोगशील काया, या हरी भजने विन तुझे जन्म जाती वाया, या लागी वैकुंठ नाथाच्या तू, या लागी वैकुंठ नाथाच्या तू चिंती पारे पाया. ओम नमो भगवते रामकृष्ण वासुदेवाया. धन मी गाडीवरच्या आपण बरेच वाक्य प्रवासात वाचत असतो, काही काही वाक्य खूप शिकून जाणारे असतात. त्यात मी एक वाक्य वाचलं बाबा, खूप घेण्यासारखं आहे. ते त्यात वाक्य होते पैसा तो भगवान नाही, लेकिन सच कहो भगवान से कुछ कम नाही. कारण अर्थाविन अर्थ एक पुरुषार्थ आहे ना, भले साधन रूप असेल पण तो पुरुषार्थ आहे. फक्त तो कसा मिळवावा, जोडून या धन उत्तम व्यवहार. कालच आम्ही एके ठिकाणी काल्याच्या कीर्तनात गेलो, ते म्हटले गावाचं भावाचं आणि देवाचं खाऊ नये, नाही तर काळ त्याला खाण्याकरता वेळ लावत नाही. या तीन ठिकाणचं खाऊ नये म्हणजे इतर ठिकाणचं खावं असाही त्याचा अर्थ नाही. म्हणजे इतर ठिकाणी सुद्धा बेईमानी करू नये, पण किमान या तीन ठिकाणी तरी बेईमानी करू नये. गावाचं भावाचं आणि देवाचं कधीच खाऊ. जो खाईल त्याला काळ खाईल आणि तो लवकरात लवकर जाईल आणि मग पिस्तुल्या होईल. इथपर्यंत अवघड आहे ते. रामकृष्ण हरी. म्हणून सावध राहू आणि पुढच्याच्या चुकीहून आपण सावध व्हावं. या तीन ठिकाणी मनुष्याने सावध राहावं. मी धनात्मवादी सांगतो. किती किती मनुष्य एखाद्या वेळेला धनावर प्रेम करतो. आमचे वैद्य बाबा एक गोष्ट सांगायची, मृदंग महर्षी वैद्य बाबा अत्यंत कृपण व्यक्ती. 4 लोकांच्या आग्रहास तो पंढरपूरला गेला आणि गेल्याच्या नंतर चंद्रभागेला स्नान केला आणि तिथे वासुदेव आला. सगळ्याला गोष्ट माहिती, फक्त धावती सांगून जा. वासुदेव आला हो वासुदेव आला, सकळच्या पारी हरी नाम बोला. दान पावलं बाबा दान पावलं, काहीतरी द्या. पण हा ठक गाठ पडली ठकठका, त्याचे वर्म जाणे तुका. परमात्मा वासुदेवाच्या रूपात आले होते. कारण याला इथे एखादा दान धर्म घडला तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी तर ते एक स्थिती दिल्या.
कुठे कुळाचे होई उद्धरण. आलाच आहे या पंढरपूरला तर याचा उद्धार होईल, काहीतरी याचा जन्माचं सार्थक होईल. हा तसा तर देत नाही कोणाला, म्हणून आपण याला जावं आणि याच्याकडनं दान धर्म घडावा म्हणून भगवंत आला. पण हा देवाला फसवलं याने. तो म्हटला वासुदेवा काय झालं, वाळवंटात चोर फार येतात, इथं कोणीतरी काही उचलू नये म्हणून मी जरा खोलीवर ठेवून आलो रे तिथे. देव मनात म्हटले मला फसवतोस का रे. पितामहस्य जगतो मिता माता धाता पितामह वेद्यम पवित्र ओंकार रूप सामयोजी रेवच. मला फसवतोस ठीक आहे बाबा. खोलीवर दुसऱ्या दिवशी गाडीमध्ये बसणार, प्रतीच्या प्रवासाला निघणार, तेवढाच वासुदेव आला हो वासुदेव आला. दान पावलं बाबा दान पावलं. पाटील वाळवंटात एक पैसा कबूल केला होता तुम्ही. अरे हा वासुदेवा, पण ते लेकरा बाळाची खेळणी बिळणी घेण्यामध्ये पैसा संपून गेला. एक काम कर, नागपूरला आहे मी, नागपूरला अमुक अमुक तालुका आहे, अमुक जिल्हा आहे, ते माझं गाव आहे, तिथे ये, तुला एक पैसा देतो. पाटील मनात म्हणायला लागला इतक्या लांब कशाला येईल एक पैसे करता. पण याच्या पाचीला पुजलेला वासुदेव 5 दिवसांनी तिथे हजर, आणि 5 दिवसांनी तिथे हजर. गल्लीतूनच दान पावलं बाबा दान पावलं, वासुदेव आला रे वासुदेव आला. सकाळी सकाळी हा देव दर्शनाला निघाला होता गावातल्या मंदिराच्या. वासुदेवाची आरोळी ऐकली, तिथून पळत आला. बायकोला म्हटलं पटकन रात्रीचं काही शिळपाक असेल ते खाऊन घे, आता 12-1 वाजेपर्यंत तुला रडायचं आहे. म्हणजे मी मरणार आहे. म्हणजे असं कसं बोलता, लटक म्हटलं का. वासुदेव आला, त्याला मी एक पैसा वाळवंटात कबूल केला होता, खोलीरियो म्हटले तिथे आला, गावी म्हटलं होतं आता इथे आला. ती म्हटली देऊन टाका ना, देऊन टाका ना, मूर्ख आहेस का म्हटलं, एक पैसा द्यायचा नाही द्यायचा, मग मरायचं म्हटलं त्याच्याकडे. आणि मग मी काय करायचं म्हणले, तू रडायचं बायको त्याची. आणि मग हा मरल मेला. वासुदेव आला. वासुदेव म्हटला एक एक पैसा धर्माला, आंधळ्याला बाबा पांगळ्याला एक एक पैसा धर्माला, आशीर्वाद लागल तुमच्या मुला लेकराला. पाटील दान पावलं. ती म्हणजे अहो कसला पाटील, पाटील मेला. बायकोने सुद्धा एका पैशा करता पाटील मारला, तर त्याची इच्छा होती मारावा. आणि मग ती रडायला लागली मोठे. ती रडायला लागल्याच्या नंतर आता देव अंतरीचे झाले सकळ नारायण. परमात्मा म्हटले या पाटल्याची जिरवतो जरा. पण पाटील इतका बहादर असेल असं देवालाही वाटलं. काय झालं, देव म्हणू लागला यांना मागे पुढे. म्हटलं कोणीच नाही मागे ना पुढं. तरी इतका मोह. म्हटले हो. देव म्हणायला लागले मावशी मग आता अंत्ययात्रा करावी लागेल. म्हटले हो ना करावी लागेल. मग जरा गावात येतो सांगू. ते वासुदेवाची नजर तिकडे गेली, ती हळूच म्हणते, ती म्हणतो गावात निरूप सांगतो. तो म्हटलं सांगू दे, गप रडायचं काम कर. दे म्हटले गावात सांगू. गावात सांगायला गेले तोपर्यंत ही आहेत गावातले 4 लोक आले. 4 म्हणतात 10, 10 म्हणतात 25, 25 म्हणतात 50, 50 म्हणतात 500, 5000 लोक समजा पाटील कशा अंत्यसंस्कारला. का आली एवढी लोक, कारण सगळ्याला माहित होती याने फार गबाळ ठेवलेला आहे. जो पाणी पाजेल तो वारसदार होईल, याला घरी कोणीच नाही. लागला आपला नंबर. सगळी लोक आशेने आले. आणि मग उकळतं पाणी त्याच्यावर पाटलाला ठेवला, टाकलं वरून अंगावर पाणी. अंगावर पाणी टाकलं, अंगाची लाई व्हायला लागली, आग होऊ लागली, कारण उकळतं पाणी टाकलं. बायको पाणी आंघोळ घालता घालता कानात म्हणायची आव आता तरी उठून घ्यायची. पुन्हा रडायची. करकचून बांधला आणि मग चौघांनी खाल्ली दिला. मडकाही घेतला एकाने. आणि लोक म्हणायचे राम नाम सत्य. वासुदेव हळूच म्हणायचा मेला नाही जित्ता आहे. राम नाम सत्य है, मेला नाही जित्ता आहे. खरं तर मेलाच नव्हता ना. पुढे शिवाला त्या टेकला. तेवढ्यात बायको म्हणायला आता तरी उठा जाऊ दे एक पैसा. तो म्हटलं गप. छोटी मसनात नेलं. वासुदेवाने सांगितलं पावसाळ्याचे दिवस आहे, सरपण थोडस ओलं चिंब झालंय, ती पेट घेणार नाही. 4-2 रॉकेलच्या बॅगा घ्या, 2-3 टायर घ्या. आता टायर एकदा पेटले का ते पेट घेतात, मग ते पेटवल्याला थंड्याला वाळ सगळं जाळून टाकतं. 2-3 टायर घेतले, 2-3 रॉकेलच्या बॅगी घेतल्या, कापूर घेतला, मीठ घेतलं, हे सगळं साहित्य लागतं. आणि मग त्याला तिरडीवर ठेवलं, खालून 2 टायर, वरून 2 टायर,
मध्ये पाटील, त्याच्यावर ते मीठ टाकलं, तूप टाकलं, रॉकेल फेकलं. आणि वासुदेव म्हटले शुभ आरंभ मीच करतो. ते दांडकं घेतलं, त्याला टेंबा घेतला, नाश्ता लावला. तेवढ्यात बायको पुन्हा रडता रडता जवळ गेली. आता तरी होता जाऊ दे रे, काहीच कर. तू काहीच कर. तू काहीच काम कर. ते बिचारीचा नावेलाच झाला. शेवटी फिरविला घट, फोडीला चरणी, महावाक्य ध्वनी बोंब झाली. 3 टाचे मारले, गट मागे सोडून दिला. तो गट फुटला, पण हा फुटायची वेळ आली, पण पैसा कुठे सुटतो. करता काय. शेवटी त्याच्या अंगाची होळी व्हायला लागली, आग पाय पोळायला लागली, डोक्याची केस भाजायला लागली. परमात्म्यालाच दया आहे. परमात्मा दया घन आहे. तो आज सनकादिकाची माने सायुजी सौरस दिदला पुतणे जी विषाची स्तन पाणी मारू आहे. किती दयाळू आहे. आमच्या बाबांनी एक गोष्ट सांगितली. एक वारकऱ्याचा नियम होता, कोणाला तरी जेव घालायचं, पंक्तीला आपल्या सोबत घ्यायचं, मगच जेवायचं. तसं जेवायचं नाही. एका 8 दिवसाच्या उपाशी व्यक्तीला त्यांनी बघितलं, म्हटले चला जेवायला. आला तो जेवायला, पात्रावर बसले, दोघंही जेवायला करणार, सुरुवात करणार. वदनी कवळ घेता झालं. आणि मग तो वारकरी म्हणायला लागला त्या ग्रस्ताला, म्हटले 2 मिनिटं आपण भजन करू आणि मग जेवू. तो म्हटलं करू. कोणाचं? म्हणले पांडुरंगाचं. म्हणले ते पांड्याचं नाही करायचं. पांड्याचं नाही करायचं का? म्हणले त्याने 8 दिवस मला उपाशी ठेवलं, त्याचं नाही करायचं. तुमचं 1 तास करतो, पण त्याचं 2 मिनिटं नाही. रागत आला त्याला तेवढं. आता वारकरी हाडाचा वारकरी होता. काय वाचा म्हणे सर्वस्वी उदार बापरमध्ये एवढं विठ्ठलाचा वारी करतो म्हणायला लागला. माझं काय, माझ्या भगवंताचं कर. म्हणले मी तुमचं करतो, भगवंताचं नाही. म्हटले मग भगवंताचं नाही करणार ना, मग आपल्या घरी जेवता येणार नाही. बरं जाऊ दे, 1 तास कशाला, 1 मिनिट करा. एकदा राम म्हणा जेव्हा. तो म्हटलं नाही म्हणणार. म्हणजे काय नाही म्हणणार. तो जर म्हणला असता राम नाही म्हणणार. वारकरी म्हटले तेवढ्यात काम झालं. राम आलं ना तोंडात, पण तोही लई लबाड. तो म्हणायला लागला तुम्ही म्हणता ना, ती नाही म्हणणार. मग वारकऱ्याला रागच आला. हे उठ म्हणले, नाऱ्या उठ. एकदा देवाचं नाव घ्यायला नको म्हणतो, उठ, तुला कशाला द्यायचं. दिलं त्याला हुसकावून. ते राग पात्रावरच उठून गेलं भामट. पण एकदा राम नाही म्हणा, नाहीच घेणार म्हटलं. तो पुढे निघून गेला. वारकऱ्यालाही थोडस वाईटच वाटलं. सर्वाभूती द्यावे अन्न, द्रव्य पात्र विचारू. पैसा द्रव्य पात्र बघून द्यावं, पण अन्न सर्वाला द्यावं. अन्नमय प्राण. आणि मी एक भरल्या ताटावर नाही या व्यक्तीला उठवलं, माझं चुकलं तर नाही ना. आतला आवाज येतो. थोडस वारकऱ्याला वाईट वाटायला लागलं. पांडुरंगाच्या समोर गेली, आपली पूजेतली मूर्ती आणि देवाला नैवेद्य दाखवताना देवाला वारकरी बोलतात. दोघांचा संवाद चालला. देवाकडे बघतात. भाव के वश में है भगवान, भाव नहीं तो मंदिरों में दिखत बस पाषाण, भाव होय तो पाषाणों में प्रगट होय भगवान. भाविक होते, डोळ्यातून अश्रू धारा वाहतात आणि देवाला म्हणतात, देवा माझं काही चुकलं का? मी त्याला भरल्या ताटावून उठवलं, माझं काही चुकलं का? देवा मला नाही वाटत चुकलं. एकदा राम म्हणा म्हटलं, म्हणायला तयार नाही. मला म्हणतो तुझं तासभर भजन करतो, तुझ्या पांडुरंगाचं नाही. माझं करून काय? माझ्या पांडुरंगाचं भजन करत नाही. मला राग आला, मी त्याला उठवून देवा. पण देवा माझं चुकलं का काही? 4-2 वेळेला वारकरी म्हटले, देव मूर्तीतून प्रगट झाले. वारकरी देवाकडे पाहतात, देव वारकऱ्याकडे पाहतात. वारकऱ्याचे डोळे आसून डबडबले. देवाचंही हृदय भरून आलं. देव म्हणतात, वारकरी बाबा तुम्ही विचारताना तुमचं काही चुकलं का? हो देवा सांगा ना, माझं काही चुकलं. वारकरी बाबा त्या ग्रस्ताचं साधारण वय काय असेल? म्हणजे देवा साधारण 50-55 व्यक्ती होती. म्हणजे वारकरी बाबा जन्माला आल्यापासून त्यांनी एकदाही माझं नाव घेतलं. नाव घेण्याचा प्रश्न दूर, तो मला मानतच नाही. देवच नाही म्हणणार असा तो नास्तिक आहे, म्हणून तर हे भोगतोय. पण वारकरी बाबा 50 वर्ष झाले, त्याने माझं नाव घेतलं नाही, माझा हरिपाठ केला नाही, माझी वारी केली नाही, माझी माळ घातली नाही. मी नाही असा म्हणत फिरतो, एवढं दुःख भोगतो तरी मला मानत नाही, माझं भजन करत नाही. तरी मी त्याला रोज जेव घालतोच ना. आज 1 दिवस फक्त तुम्हाला मी स्वातंत्र्य दिलं. मी त्याला आज 1 दिवस जेव घातला असता, तो कुठे बिघडला असतं असं म्हणून देव रडतो.
अजून देव किती दयाळू असला पाहिजे. देव रडतात. आणि मग नाही एक पैसा दिला आणि हा पाटील भरपळून मेला. देवाला कसं सहन होईल. देव जवळ गेले आणि पाटलाच्या कानात म्हणतात, पाटील पाटील मला माहिती तुम्ही गेला नाही. एका पैशाची भीती वाटते म्हणून मरायला तयार झाला पाटील. तरी पाटील हुसू करेना, कारण देवाला कळे पाटील तुम्ही त्यावेळेला खोटं बोलला मला माहिती आहे. मी वाळवंटात आलो ना, तुमच्या खिशात पैसा होता पण तुम्ही खोलीवर या म्हटला. मी खोलीवर आलो, तुमच्या पाकिटात नोटा होत्या पण तुम्ही घरी ये म्हटला. मी घरी आलो तर बायकोला खाऊन रडायला सांगितलं, तुम्ही मेल्याचं नाटक केलं. हे जगत पिता परमात्मा आहे पाटील. मला माहिती आहे तुम्ही खोटं बोलता, पण अजूनही तुमची पैसा देण्याची इच्छा नाही ना पाटील. द्या सोडून हो, नका मरू पाटील. पाटील पैसा सुटला आणि मग ते सगळं बाड बिस्तार खाली टाकत पाटील म्हटलाय, मग हे बघ पठ्ठ्या उठला. तो पण तोपर्यंत नाही, तोपर्यंत नाही. असा जर असेल तर तो कोणता आत्मवादी? धनात्मवादी. धनात्मवादी. मग त्या धनात्मवाद्याला माऊली सांगतात, या धनाचा न धरी विश्वास, जैशी तरुवरी छाया, यातायाती नगत न चुके मग हे भोगशी न काया. अरे या हरी भजने विन तुझे जन्म जाती वाया, या लागी वैकुंठ नाथाच्या तो चिंती पारे पाया. त्याच्या पुढे आहे गृह आत्मवादी. घरच माझं स्वरूप किंवा मी आहे असं म्हणणारी सुद्धा महाभाग आहेत. घडलेली घटना आहे. आमचे सोनोपंत मामा दांडेकर कीर्तनाला एका ठिकाणी गेले. कीर्तन झाल्याच्या नंतर दूरचा प्रवास होता, विश्रांतीला थांबले. आणि विश्रांतीला ज्याच्या घरी थांबले ना, तो सदग्रस्त 5 मजल्याची बिल्डिंग बांधली. मामाला म्हटला, वर गार हवा आहे ना, 5व्या मजल्यावर तुम्ही झोपा. मामांच्या अंगामध्ये दांडेकर शर्ट होता. तो शर्ट आपल्या संस्थेमध्ये आज वापरतात. तर तो शर्ट थोडासा रात्री त्याला घोड्या बिड्या पडू नये म्हणून व्यवस्थित राहावा म्हणून, ते प्रोफेसर होते ना वाडिया कॉलेजला, शाळेत जाणार आहे, विद्यार्थ्या समोर जाणार. त्याने तो काढला आणि अडकवायला पाहता तर नवीनच घर असल्यामुळे अडकण्याकरता काही नव्हतं, शर्ट टांगण्याकरता. काय करावं काय करावं, घराला प्लास्टर केलं होतं पण कलर बिलर काही दिलेलं नव्हतं. आणि त्या 5व्या खोलीत तर प्लास्टरही बाकी होतं. मग ते मामाने बघितलं, तिथे एक खिळा पडलेला होता. तो घेतला आणि तिथलाच एक गोटा घेऊन त्याला ठोकायला लागले, ती शर्ट अडकवण्याकरता. पण खालच्या मजल्यात त्याला तो शांततेत आवाज आला आणि तो पाटील धाता देत वर धावतच आला. मामा 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 ओ मामा, काय करता काय करता म्हणले. काही नाही, हे खिळा ठोकतो म्हटले, शर्ट अडकवण्याकरता. अहो काय म्हटले मामा, तुम्ही ठोकताय तिथे पण इथं ठोकल्यासारखं होतंय ना म्हटले, ते असं नका करू. असं तो म्हटला. मामा म्हटले, ठीक आहे बाबा, माझं शर्ट राहिलं तसे चालेल, पण तुला इथं ठोकल्यासारखं व्हायला मला कुठं आनंद वाटणार का? जगाच्या कल्याणात. हा कोणता आत्मवादी आहे? गृह आत्मवादी. खरं सांगा, आपण घराला माझं म्हणतो, ते घर कधी आपल्याला माझं म्हटलं? आपण 5 कोटी खर्च करून त्याला बांधतो, पण त्याच वेळेला भूकंप झाला, घरभरणी झाली, वास्तुशांती झाली, मालक झोपला, ते घर विचार करेल का? याने 5 कोटी खर्च करून आजच वास्तुशांती केली, 5 कोटी खर्च केले, वास्तुशांतीलाही 5-50 हजार केले आणि माझी उभारणी केली, याला गाडून मी पहिल्याच रात्री कसा मारू, असा विचार घर करेल का? नाही करत. पण त्या घराला आपण मी म्हणत राहतो. हे गृह आत्मवादी आहे. त्याच्या पुढचा असतो तो पुत्र आत्मवादी. पुत्र म्हणजेच मी. एखादा पूर्ण नाम नरकात तराय किती पुत्र हा पूर्ण नावाच्या नरकापासून आपल्या पितराचा उद्धार करत असेल, आत्मा वै पुत्र नामासी असंही म्हटलेलं आहे. ठीक आहे, तोही माझा मना फार झालं तर मी नाही. पण पुत्र आत्मावादी धृतराष्ट्र आहे. ज्या दिवशी दुर्योधनाचा जन्म झाला त्या दिवशी वटवाघळ हे आकाशामध्ये दिवसा फिरायला लागले. ते दिवसा फिरत नसतात. घोबडं वरडायला लागले, उल्कापात होऊ लागला, विजा कडकडायला लागल्या, ढगगर्जना करायला लागल्या, सगळंच काही विचित्र वातावरण झालं, कोल्हे ओरडायला लागले. आणि हे अशुभ संकेत धर्मात्मा विदुर, पितामह भीष्म, आचार्य 2, कुलगुरू कृपाचार्य या सगळ्याला कळाले. त्या सगळ्यांनी सांगितलं, तेवढा श्लोक सांगा. आत्मार्थम जगत त्यक्त्वा सुखी भव. म्हणजे त्याचा आशय असा आहे, हा
त्यजेत एकम कुलस्य आर्ते ग्रामस्य आर्ते कुलम त्यजेत ग्रामस्य जनपदस त्यागो आत्मार्थम जगत त्यक्त्वा सुखी भव. म्हणजे एका कुटुंबाचं कल्याण होत असेल पण एक व्यक्ती वाईट असेल आणि त्यामुळे आपण साधा व्यवहार बघा, एक कांदा नासलेला असेल पाठीभर कांदे नष्ट होत असेल तर आपण तो एक नासका कांदा काढून फेकतो कारण सगळी नासव नाही. पण एका घरातल्या एका सदस्यामुळे कुटुंब विस्कळीत होत असेल तर एक संपवला तरी चालतो. एका परिवारामुळे गाव उद्ध्वस्त होत असेल तर एक परिवार गेलेला चालतो. एका गावामुळे तालुका नष्ट होत असेल तर ते गाव संपलेलं चालतं. एका तालुक्यामुळे जिल्हा जर उद्ध्वस्त होत असेल तर एक तालुक्याचा विचार नाही केला तो तात्पुरता चालतो. पण त्याच्या असं पुढं करत करत म्हणतात आत्मकल्याणाकरता जगाचा त्याग केलेला चालतो. आणि एक दुर्योधन जर त्या काळात धृतराष्ट्र आणि महात्मा विदुरादिकांचे शब्द ऐकून त्या दुर्योधनाला जर संपवला असता तर शूरवीराने भरलेली ही पृथ्वी एक काळ औषधाला शूरवीर राहिला नाही. काय या भारत राष्ट्राचं वैभव आहे, सगळे शूरवीर एका काळात होते. जसं वारकरी संप्रदायामध्ये पंडित प्राण धारुरकर शास्त्री, शंकर महाराज खंदारकर, दोंडा महाराज देगलूरकर, सोनोपंत मामा दांडेकर, स्वानंद स्कुनाश गुरुनाम गुरु सद्गुरु झोक महाराज, वाचकर महाराज, ही सगळी असणारी बडी बडी मातब्बर मंडळी एका काळात झाली. असा गजबजलेला उभपीक म्हणजे आपला हा संतांचा उभपीक म्हणजे आपला महाराष्ट्र. तशी भारत भूमी शूरवीरांनी गजबजलेली होती. पण एकट्या पुत्र हट्ट म्हणतात त्याला, एकट्या दुर्योधनाच्या हट्ट पायी आणि धृतराष्ट्र पुत्रात्मवादी असल्यामुळे सगळ्याला त्या महाभारती युद्धामध्ये संपावं लागलं. कदाचित भगवान परमात्मा नसते तर उत्तरेच्या गर्भात असणारा तो राजा परीक्षिती ज्याच्याकरता पुढे भागवत महापुराणाचे त्याचंही रक्षण झालं. हे एवढं अनर्थ घडला तो एकच आहे, त्याचं कारण आहे तो तिसरा असणारा हा पुत्र आत्मवाद. त्याच्या पुढे आहे भार्या आत्मवाद. पत्नी म्हणजेच माझं सर्वस्व. तुका म्हणे नग्न भाज तरी ती लाज स्वामीशी. आपल्या पत्नी करता बघा, कपाळ त्यांचा असतं, कुंकू आपल्याला लावतात, गळा त्यांचा असतो, मंगळसूत्र आपलं घालतात, हात त्यांचे असतात, कंकण ते आपले घालतात. ज्या क्षणी अक्षता डोक्यावर पडतात त्या क्षणी आपला बाप, आपलं आडनाव, तालुका, जिल्हा काय असेल सगळं बाद करतात आणि आपल्या पतीशी त्या एकरूप होतात. फार मोठा त्याग आहे. भर तारुण्यामध्ये एखाद्या माऊलीचा पती जर गेला ना, मायबाप सगळे रडतात, दुःख सगळ्याला होतं, पण वैधव्याचं दुःख त्या माऊलीला एकटीलाच पचावं लागतं आणि आपल्या लेकराकडे बघून जगावं लागतं. त्या माऊलीची काळजी घेणं आपलं कर्तव्य आहे, पण ती माझं स्वरूप आहे असं म्हणत असेल तर ती गोष्ट मात्र चुकीची आहे. दिक्तांच हिमांच मदनांच असा असणाऱ्या भर्तृहरीचे उद्गार आहे. त्या भर्तृहरीला एक साधू प्रसन्न होतो, एक फळ देतो. राजा लाख जावे आणि लाखाचा पोसिंदा वाचावा, हे फळ घे आणि फळ तू खा, तू अमर होशील. राजा त्या फळाकडे पाहतो, स्वतःकडे पाहतो, फळाकडे पाहतो, स्वतःकडे पाहतो. साधू महाराजला म्हणतो तुम्ही या, मी या फळाला बघतो. आणि फळाला बघता बघता राजा आपल्या मनात होतो. तुका म्हणे वय मनाशी संवाद आपुलाची वाद आपणाशी. अरे फळा, मी तुला खाल्ल्याच्या नंतर मी अमर होईल गाड्या, पण मी अमर झाल्याच्या नंतर मी अमर झालो, पण जिच्यामुळे मी जगतो ती जर या जगात नसेल तर हे अमरपणाचं एक प्रकारचं ह्या वरदानच मला शाप ठरेल. त्यामुळे मी अमर होण्यापेक्षा ती जर राहिली तर जोपर्यंत मी आहे तोपर्यंत मला तिचा आनंद घेता येईल. म्हणून त्याने ते फळ घेतलं आणि आपल्या पत्नीला दिलं. त्याने ती फळाकडे पाहते, आपल्याकडे पाहते, म्हणते फळा, मी जर तुला खाल्लं तर मी राहील, पण प्रधान गेल्याच्या नंतर माझं काय. तिने ते प्रधानाला दिलं. प्रधानाने त्या फळाकडे पाहिलं, तो म्हटलं मी खाल्लं तर मी अमर होईल, पण मी गेल्याच्या नंतर म्हणजे मी जर गेलो तर मग हिचं काय. त्याने ते एका दासीला दिलं, दासीने एका खरारा करणारा दिलं, खरारा करणाराने एका वारंगणेला वेशाला दिलं. आणि ते वेशा म्हणते मी देह विक्रय करून आतापर्यंत जगतच आली, आजूक हा गलिच्छ कर्म कुठपर्यंत करू आणि कोणत्या रवरव नरकाला जाऊ. अरे लाख जावे आणि लाखाचा पोसिंदा वाचावा. असं जर असेल तर हे फळ मी खाण्यापेक्षा हे जर माझ्या नगरीच्या राजाला दिलं तर कदाचित माझा राजा अमर होईल आणि लाख लोकांचं पोषण तो करेल. त्या वेशाला वाटलं, ते फळ घेतलं आणि ती राजाकडे आले. महाराज, हे फळ तुम्ही घ्या, तुम्ही खा, तुम्ही अमर व्हा, म्हणजे लाखाची पोशिंदी तुम्ही आहात, ही सगळी प्रजा आनंदात राहील. राजाने फळ पाहतात, पाहिल्या पाहिल्या राजाला ओळखलं, हे तर माझ्याकडनंच गेलं.
हे तर माझ्याचकडनं गेलं. मग शोध यंत्रणा, तपास यंत्रणा आणि मग उच्च कोटीची तपास यंत्रणा CID अजून कोणी एखादी असली तर सांगा. त्याच्या पाठीमागे लावली. तिला विचारलं, तुला कोणी दिलं? कोणी दिलं? म्हणले महाराज ते घ्या ना. ते कशाला विचारता, पटकन सांग म्हटलं. ती म्हणजे महाराज करा क्षमा अपराध, मला ह्या घोड्याचा खरारा करणारं दिलं. त्याला लागूच बोलवलं. तुला कोणी दिलं? तो म्हटलं महाराज क्षमा करा, रागू नका, मला 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 त्या दासीने दिलं. दासीला बोलवा. दासीने विचारलं, का ग तुला कोणी दिलं? सरकार क्षमा करा, क्षमा करा, मला प्रधानजीने दिलं. प्रधानाला बोलवलं, का रे तुला कोणी दिलं? म्हणजे सरकार क्षमा करा, माझं राणीवर प्रेम नव्हतं, भीतीपोटी मी दाखवायचो, कारण मला ही नोकरी करणं आहे आणि मला हे राणीने दिलं. राणीला बोलवलं, का ग मला अमरत्व होण्याऐवजी मी तुला फळ दिलं, मग तू हे फळ त्या प्रधानाला का दिलं? तुम्ही सरकार क्षमा करा, राजकारभारामध्ये व्यस्त असणारे तुम्ही माझा वेळ कुठे देता, पण माझ्या सर्व गरजा पूर्ण हा प्रधान करतो, म्हणून मी ते त्याला दिलं. त्या क्षणात त्या फळाकडे बघून तो भर्तृहरी बोलतो, धिक्तांच इमांच मदनांच. त्या कामाचा धिक्कार असो, त्या स्त्रीचा धिक्कार असो. अरे ज्या कामामुळे मी स्वतः अमर न होताना त्या राणीला देतो, एका राजाचं प्रेम प्राप्त झालं तरी ती राणीला त्याची किंमत नाही, ते एका प्रधानाला देते. अरे एका राणीचं प्रेम झालं, त्या प्रधानाला किंमत नाही, तो दासीला देतो. एका प्रधानाचं प्रेम झालं, त्या दासीला किंमत नाही, त्या खरारा करणारा देते. एका राजदासीचं प्रेम झालं, त्या खरारा करणाऱ्याला त्याचं मोल नाही, तो एका वारंगणीला देतो. आणि त्या वारंगण्याला सुद्धा अमर न होताना ती एका राजाकडे देते. याचाच अर्थ आहे हे प्रपंचातलं प्रेम पुढे धावणार आहे, मागे येणं त्याला माहिती नाही. याचा अर्थ स्त्री हे माझं स्वरूप होऊ शकत नाही. त्यावेळेला त्याने धिक्कार केला. आणि अशीच कथा नवनाथ ग्रंथामध्ये आहे, ती भर्तरीनाथाची. आणि हा भर्तृहरी ज्याने 3 शतक लिहिले, शृंगार शतक, वैराग्य शतक आणि नीती शतक. तो आहे भारी आत्मवादी. त्याच्या पुढे स्थूल देहाला मी म्हणणारा, मी जन्मणारा मरणारा म्हटलं का स्थूल देहाला मी म्हणतो, मी सुखी दुःखी म्हटलो की सूक्ष्म देहाला मी म्हणतो, मी अज्ञानी म्हटलो की कारण देहाला मी म्हणतो, आणि मी ज्ञानी म्हटलो की महाकारण देहाला मी म्हणतो. पण मायबाप स्थूल देह हा मी नाही, कारण स्थूल देह जाणारा येणारा आहे, मी कायम राहणार आहे. सूक्ष्म देह मी नाही, कारण सुख दुःख हे अंतकरणाचे धर्म आहे, मी त्याहून वेगळा आहे. आणि कारण देह हे घनीभूत अज्ञान आहे, आणि मी प्रकाशरूप ज्ञान आहे. महाकारण देह अहम ब्रह्मास्मी त्याकारक वृत्तीचा अभिमान आहे, पण तुका म्हणे अहम ब्रह्म आड येऊन भ्रम, तोही मी नाही, मग मी कोण आहे? इंद्रियाने पराण्यावर इंद्रिय परमन मनसस्तु पराबुद्धी यो बुद्धे परतस्तु सहा. या सर्वांच्या आत असणारा जो स्वयंप्रकाश असणारा जो सद्रूप आहे, जो चिद्रूप आहे, आणि जो आनंदरूप परमात्मा आहे, तोच मी आहे. मम वंशो जीव लोके, तो सांगतो. म्हणून अहम ब्रह्मास्मी म्हणजे सच्चित आनंद हे परमात्म्याचं स्वरूप आहे. म्हणून सत का त्रिकाल बाधित आहे, चित का स्वयंप्रकाश आहे, आनंद का परमप्रीतीचा विषय आहे, सच्चिदानंद रूप आहे. पुढे आहे विश्वोत्पत्त्यादी हेतवे. विश्वाच्या उत्पत्तीला हेतू आहे म्हणजे कारण आहे. त्या कारणामध्ये 9 प्रकार, मुख्य 2 प्रकार, साधारण कारण, असाधारण कारण. साधारण कारणात 9 प्रकार, असाधारण कारणात 4 प्रकार, उपादान, निमित्त, सहकारी, अन्यथा सिद्ध. मग परमात्मा कोणतं कारण? हा उपादान कारण. ते उपादान कारणात 3 प्रकार, एक परिणामी उपादान कारण, दुसरं विवर्त उपादान कारण, तिसरं अभिन्न निमित्त उपादान कारण. तर अभिन्न निमित्त उपादान कारण या जगताचं परमात्मा आहे, जेणे विश्व निर्मिले. म्हणून विश्वोत्पत्त्यादी हेतवे. आणि अशा विश्व उत्पत्तीचा अभिन्न निमित्त उपादान कारण असणारा जो परमात्मा आहे, त्या परमात्म्याला वयम नुम, अहम, आवाम आणि वयम. अहम म्हणजे मी एकटा, आवाम म्हणजे आम्ही हे गुणीजन, आणि वयम म्हणजे आपण सर्व त्या परमात्म्याला नमस्कार करू. कशा करता? तापत्रय विनाश आहे, 3 तापाची निवृत्ती होण्याकरता. थंडीताप, हिवताप आणि हरिताप नाही. तर 3 ताप, आध्यात्मिक ताप, आधी भौतिक ताप आणि आधी दैविक ताप. दुष्काळे आटीला द्रव्य नेला मान, स्त्री एक अन्न करिता मेली, हा ताप आधी दैविक ताप. कोपला पाटील गावीचे लोक आता मज भीक कोण घाली, हा आहे आधी भौतिक ताप. आणि
जळे माझी काया लागला ओनावा, धावरे केशवा माये बापा, हाय आध्यात्मिक ताप. डोकं दोखीपासून तर कोमात जाईपर्यंत माऊली कुठलाही आजार असला का शास्त्रीय त्याला नाव आहे आध्यात्मिक ताप. एक व्यक्ती काल परवा धावत धावत आजीकडे आला आणि म्हटले, आजी म्हणजे आपल्या गावात काही सरपंच आहे ना? म्हणजे हो. हो म्हटले, त्यांची पत्नी कोमात गेली. ती आजी म्हणायला लागली, भाऊ मोठ्या माणसाचं काय? म्हटले, ते कुठेही जातात. मोठ्या माणसाचं काय घेऊन बसतात, ते कुठेही जाऊ शकतात. असं आजी का म्हणली? कारण कोमात शब्दाचा अर्थ त्याला काही लक्षात आला नाही. पण डोकेदुखीपासून ते कोमात जाईपर्यंत कुठलाही आजार असेल त्याला आध्यात्मिक ताप म्हणतात. आजूबाजूची कुठलीही पीडा असेल त्याला आधी भौतिक ताप म्हणतात. 1 मिनिटात सांगतो आणि थांबूया आपण. ते एका गावात एका माऊलीचं नाव शांताबाई होतं. हे आमच्या जालन्याकडलं आहे बरं. इथली एखादी असेल तर ती म्हणेल, मलाच महाराज बोलले, मला माहितीच नाही तुमचे नाव काय आहे. ते शांताबाई तिचं नाव, पण भांडणाशिवाय तिला करमत नाही. तिचं नाव शांताबाई, भांडणाशिवाय करमत नाही. आणि एक दिवस असं झालं की ती रोज म्हणायची. ती गावातली लोक कंटाळली, ते म्हणायला लागली, आपण काय करू, शांताबाईला मधुकरी लावून देऊ भांडणाची. रोज एका घरी तू काय करायचं, भांडायचं. कारण 350 आपलं एका वर्षातली गावं किती, आपलं दिवस किती, 365 घरं आपल्या गावात आहे. रोज एका घरी शांताबाईने मधुकरी केली भांडणाची, तर बाकीच्यांना बाकी 364 दिवस आनंद भेटेल ना, विश्रांतीनं राहता येईल ना. नाही तर शांताबाई घरी कधी कोणाच्या घरी कधी जाईल ना, एका दिवसात 4-4 घरं करायची. मग शांताबाईला अशी मर्यादा आखून दिली. शांताबाई म्हटली, काही नाही, माझा नित्यनेम होतो, आनंदाने स्वीकार. आणि मग 10-12 गावं झाली आणि एका घरी उद्या नंबर आहे, पण त्या घरातल्या सून आणि सासू दोघी चतुर. त्या म्हणायला लागल्या, शांताबाईला भांडण्याची वेळच येऊ द्यायची नाही, तिला संधीच द्यायची नाही. दोघींनी करार केला, निश्चय केला. शांताबाई आली का लगेच ह्या म्हटल्या, या शांताबाई. रामकृष्ण आगतम स्वागतम सुस्वागतम शांताबाई. म्हणजे सगळी काही तिची टिप ठेवली, काय पाहिजे ती आवश्यकता पूर्ण केली. तुम्हाला चहा पाहिजे का, कॉफी पाहिजे का, अजून काय, दूध पाहिजे का, सरबत पाहिजे, उन्हाळा आहे तर शांताबाई म्हणली, कॉफी चालेल, कॉफी पेईपर्यंत चहा चालेल, चहा पेईपर्यंत दूध आलं तर मी नाही म्हणणार नाही, शरबत तर माझ्या आवडीच विषय, दुष्काळातूनच आली होती. मग ते सगळं केलं आणि शेवटी शांताबाई 12 वाजेपर्यंत थांबली. शांताबाई मनात म्हणायला लागली, यांनी काही आपला आज मोडशी होणार आज नाही का, यांनी काय आपल्याला संधी दिली नाही, सगळी सेवा वेळेवर हजर. शेवटी शांताबाई म्हटली, जाऊ दे, वर्षाचे 365 दिवस, एक दिवस गेला मग कुठे बिघडलं. 12 वाजेपर्यंत शांताबाईचे 12 प्रयत्न करून पाहिले, तिचे 12 वाजले, पण या दोघींनी 12 प्रकाराने प्रयोग करून शांताबाईला काही संधी दिली नाही. शांताबाई म्हटली, आज खाडा तर खाडा. शांताबाई निघाली बाहेर. यांनी दरवाजा लोटला आणि ते टाळी. कुणी? सून आणि सासू. म्हणजे शांताबाईला लावली की नाही माघारी न भांडता, मधुकरी दिलीच नाही आपण. महाराज फिरली ना शांताबाई माघारी. हे शब्द ऐकले ना, शांताबाईची तळपायाच्या मस्तकाला तिचा युगो आड झाला. ती माघारी फिरली, दरवाजावर बेल वाजवली. त्यांनी उघडल्याच्या नंतर त्यांनी पुन्हा आपलं लगेच नक्कल चालू केली, या शांताबाई स्वागतम सुस्वागतम, कशाला आल्या? शांताबाई म्हटली, अगं काही नाही मंगल, घरचाना काडीपेटी संपली, विस्तवच राहिलं नाही. विस्तव कळतो ना, निखारा, त्याच्यामुळे घरची चूल पेटण्याकरता जरा विस्तव दे. मग सुनबाईला सांगितलं, पटकन विस्तव घेऊन ये. ती घेऊन आली, त्या तव्यावर ते टाकून सांडसने पकडला आणि ती म्हणली, शांताबाई कशात टाकू? ती म्हणली, टाक माझ्या पदरात. टाक माझ्या पदरात म्हणल्याच्या नंतर द्यायचं ना टाकून, जळून येतं, आग होऊन येतं, जळून खाकू, आपल्याला करायचं काय? पण ती सुनबाईनी ती एवढीच म्हणली, शांताबाई, आणि तो पदर जळे ना, म्हणजे ती म्हणली, जळेल तर मा जळेल, तुझं काय जळेल, झालं सुरू, माझ्याकडे काय बघ. हा कोणता ताप आहे? अति भौतिक ताप आहे. भौतालचा ताप. इच्छा नसताना, कारण नसताना आपल्याला जर एखादी शेजारीची व्यक्ती, आसपासची व्यक्ती त्रास देत असेल तर तो आधी भौतिक ताप आहे. आणि शेवटचा आहे आधी दैविक ताप.
नैसर्गिक कोप, निसर्गाचा कोप, अतिवृष्टी, अनावृष्टी, आता भयंकर ऊन तापतं, हा काय आदिदैविक ताप आहे. मागे कोरोनाला आपण सामोरं जाऊन आलो, तो आदिदैविक ताप आहे. अशा तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नमः. अहम आभाम वयम, आम्ही सर्वजण सद्रूप, छिद्रूप, आनंदरूप असणारा, विश्व उत्पत्तीचं अभिन्न निमित्त उपादान कारण असणारा आणि आमच्या जीवनातील त्रिविध तापाची व्यथा निवृत्त करणारा गोपाल कृष्ण परमात्म्याला आम्ही नमस्कार करतो. तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नमः. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नमः. खरं तर हाही खूप धावता आपण अर्थ सांगितला या श्लोकात. गुरुदेव चंद्रशेखर महाराज देगलूरकरांची पंढरपुरामध्ये झालेली कथा युट्यूबला उपलब्ध आहे. तुम्हाला वेळ भेटला तर निवांत ऐका. किमान 7 दिवस या एका श्लोकाचं चिंतन होईल, इतकं चिंतन महाराजांनी या श्लोकावर केलं. आणि आहेच कारण ते सूत्र आहे, त्याच्यात पूर्ण भागवत दटलेलं आहे. पण आपण इथे ते करणं, हे तितक्या विस्ताराने करणं, हे कदाचित आपल्यालाही तेवढं शक्य होणार नाही. थोडंफार आणखी ते शक्यही झालं असतं. पण 4 श्रोते ते ऐकतात, बाकीचे श्रोते म्हणतात का बरं एवढा ताप देत असेल आम्हाला, पहिला वरचा ताप काय कमी आहे का. तर त्यामुळे तसं कोणाही आम्हाला शिव्या शाप देऊ नये म्हणून अत्याधिक तापही देणं उचित नाही. पण तसे श्रोते आपण खूप गोड आहात. आणि 4 श्रोते तर इतके गोड आहेत का ते हेच खरं या चिंतनाचे भुकेले आहेत, याची मला जाण आहे. पण मग सगळ्यालाच सगळ्या वस्तू पेलवतात असं नाही. आणि कथेमध्ये प्रत्येकाच्या श्रोत्याच्या काही ना काही पदरी पडलं पाहिजे. म्हणून अशा दोन्हीचा संधी साधून आपण चिंतन करण्याचा प्रयत्न करू. यामध्ये खरं आजच्या चिंतनामध्ये जवळपास 5व्या स्कंदापर्यंत कथाभाग पूर्ण व्हायला पाहिजे. मग ती 7 दिवसात कथा उरकते. पण 5व्या स्कंद तर नाही, 5वा श्लोक पण नाही, पहिला श्लोक आहे सच्चिदानंद रूप आहे. मग तुम्ही म्हणाला आता तुम्ही काय करणार, म्हणले काही नाही, आम्ही हनुमंतराय आहेत, जय श्रीराम. लगेच पडलं का. काही सूत्ररूपाने कथा आणि काही विस्ताराने कथा. तर उद्याच्या कथेमध्ये आपण 5 स्कंदापर्यंत विचार करणार आहोत. त्यात प्रधान काय काय येणार, 1, 2, 3 गोष्टी. उद्या जसं आता भगवंताला वंदन झालं, तसं दुसरं वंदन संतांना, म्हणजे भगवान शुकाचार्याचं दिव्य चरित्र. नंतर भक्ती महाराणीचं आख्यान, भागवत महात्म्यामध्ये येणारी गोकर्णाची कथा, कुंतीने भगवंताची केलेली स्तुती, पितामह भीष्म यांचं दिव्य चरित्र, त्यांचं निर्यात, राजा परीक्षितीचं दिव्य चरित्र, पुराणाची 10 लक्षणं, मैत्री विदुरांचा संवाद, नाना प्रकारच्या सृष्टीचं, कश्यप आणि दितीपासून झालेली सृष्टी विस्तार, नाना प्रकारच्या सृष्टीचे प्रकार, दत्त अवतार, बाल भागवत असणाऱ्या ध्रुव बाळाचं चरित्र, आणि त्याच्यामध्ये रहुगण आदी बऱ्याच गोष्टी आहेत. अशा पद्धतीने जमेल तेवढ्या वेगात सूत्ररूपाने, काही थोडासा विस्ताराने 5व्या स्कंदापर्यंत येण्याचा उद्याच्या चिंतनामध्ये आपण प्रयत्न करू, प्रामाणिक प्रयत्न करू. त्यात बावली जितकं व्यस्त येतील तितका आपला दुराग्रह नाही. जेवढं आपल्याला शक्य होईल तेवढं आपण आपल्या प्रमाणाने पाहू. आणि आजच्या चिंतनाला या ठिकाणी पूर्ण विराम देऊ. 1-2 मिनिटं गोड असं भगवंताचं भजन होईल. तुका म्हणे येथे भजन प्रमाण काय थोरपण जाळावे ते. आणि नंतर भागवत महापुराणाची आरती होईल. सर्वांनी टाळी वाजून भजन बोलण्याचा प्रयत्न करा. लावा. टाळी वाजू. भला किसी का कर न सके तो
बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बन कर मत रहना। भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बन कर मत रहना। बन न सके भगवान अगर तुम कम से कम इंसान बनो, नहीं कभी शैतान बनो तुम, नहीं कभी हैवान बनो। सदाचार अपना न सके तो पाप में मत धरना, पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बन कर मत रहना। भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो कांटे बन कर मत रहना, कांटे बन कर मत रहना। टाळी सर्वात हा दिव्य संदेश आहे. आपल्या मनी मानसी करून ठेवा. कुणाचं आपल्याला नाही चांगलं करता आलं तर काही बिघडलं नाही, पण किमान कुणाचं वाईट तरी आपल्याला करू नये असा दिव्य संदेश देणारा हे गोड गीत आहे. सत्यवचन ना बोल सके तो झूठ कभी भी मत बोलो, मौन रहो तो अच्छा, कम से कम विष मत भूलो। बोलो यदि पहले तुम खोलो फिर से मुख खोलो, करना पुष्प नहीं बन सकते तो कांटे बन कर मत रहना, कांटे बन कर मत रहना। जय हो। बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बन कर मत रहना, कांटे बन कर मत रहना। जय हो हरि बोल। घर ना किसी का बता सके तो झोपड़ी आना जलाना, देना मरहम पट्टी कर ना सके तो धावन मकना लगा देना, दीपक बन कर जल ना सके तो अंधियारा भी मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम
बन कर मत रहना, साथी बन कर मत रहना। भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना। पुष्प नहीं बन सकते तो आदि बन कर मत रहना, आदि बन कर मत रहना। जय हो जय हो। हरि बोल। टाळी टाळी सर्व। अमृत पिला न सके, अमृत पिला सके ना, किसको तो जहर मत पिला धरना। धीरज बंधा नहीं सकते तो भाव किसी से मत भरना। राम नाम को माला लेकर शाम सुबह भजन करना। पुष्प नहीं बन सकते तो साथी बन कर मत रहना, साथी बन कर मत रहना। भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना। पुष्प नहीं बन सकते तो साथी बन कर मत रहना, साथी बन कर मत